जेवायला बसताना कधीही आसन घेऊनच बसावं, त्याच्या व्यतिरिक्त बसू नये. आता याच्या मागचं कारण सुद्धा सांगते. आपल्या घरी आपल्या कुटुंबामध्ये जर एखादा व्यक्ती मृत्युमुखी पडला, मरण पावला, तर आपण सुतक पाळतो, बरोबर ना? त्या सुतकामध्ये आपण बसण्यासाठी काही घेत नाही. जर घेत असाल तर आतापासून घ्यायचं नाही. जेवढे काही दिवस 13 दिवस आपल्याला सुतक असतं तेवढा दिवस आपण आपल्याला बसायला आसन घेत नाही. याच कारणाने जर आपण एरवी सुतक नसताना जर विना आसन घेता बसलो खाली, तर सुतकात सर्व कार्य केल्यासारखं काम होतं, त्याचं काही एक फळ मिळत नाही. भोजन सुद्धा बिना आसन करता करू नये, ते सुतकात केल्यासारखं अन्न आपल्या पोटात जातं. म्हणून अगदी ओघाला आलं म्हणून सांगितलं. याच कारणाने आपण कधीही बसलेले असताना विना आसन घेता बसू नये. एवढंच नाही तर आपण कपाळाला गंध सुद्धा लावतो, अगदी कुंकू घेऊन लावतो, ते आपण सुतकात लावत नाही. आणि एरवी जर मनुष्याने, बरं का, स्त्रिया तर लावतातच, पण मनुष्याने जर कपाळाला गंध लावला नाही आणि त्या व्यतिरिक्त पूजा केली किंवा भगवंताचं दर्शन घेतलं किंवा कुठलंही धार्मिक कार्य केलं, ग्रंथ वाचन सुद्धा केलं बिना गंध लावता, तर त्याचं फळ त्याला मिळत नाही. ते पूर्ण कार्य त्याने सुतकात केलेलं मानलं जातं आणि सुतकात केलेलं कार्य काही एक उपयोगी येत नाही. त्याच्यामुळेच जेवढे दिवस आपल्याला सुतक असतं तेवढे दिवस आपण देवपूजा करत नाही आणि ती करूच नाही. अनेक जणींनी आता इतर ठिकाणी सुद्धा अनेक स्त्रिया विचारतात की आपण सुतक पडलेलं असताना देवपूजा करावी का नाही. अनेक स्त्रियांना प्रश्न पडतात, ज्या अगदी चित्त देऊन लक्ष देऊन भगवंताची आराधना करत असतील, उत्साहाने करत असतील, आनंदाने करत असतील, अट्टहासाने करत असतील, त्यांना प्रश्न पडतात. आता ज्यांना पूजेचा आणि त्यांचा काही संबंधच नाही त्यांना काही प्रश्न विषयच नाही. पण अनेक स्त्रियांना प्रश्न पडतात की सुतकामध्ये सर्व चालतं, मग देवपूजाच का करू नये. अनेक जणी म्हणतात आपल्याला अन्न खायला चालतं, जेवण करायला चालतं, मग देवालाच आंघोळ घालायला का नाही. पण शास्त्रात वर्णन केलेलं आहे, जेवढे दिवस आपल्याला 13 दिवस सुतक पडलेलं असेल तेवढा दिवस भगवंताजवळ जाऊ नये, त्याची आराधना करू नये. कारण तेवढ्या दिवसांपैकी केलेलं कार्य आपल्याला काही फळ देतच नाही. एरवी केलेली पूजा फळ देते, पण सुतकात केलेलं धर्म कार्य, परमार्थिक कार्य फळ देत नाही. ऐकायला हरकत नाही,